संजय सही केली का नाही? नाही. अहो, असा अन्नाचा अपमान करू नका. दाण्याला तरसावं लागल. मग आता काही वेगळं आहे? आणि जिच्यामुळे घडतंय त्या तुझ्या लाडक्या लेकीला विचार की. अरे वा, ब्रेकफास्ट लागला का? गुड. काय झालं पंजाबराव, तुम्ही काही खाल्लं नाहीत? नाही, आज जरा मूड नाही खायचं. खरं का? सर्वेश, सर्वेश, पंजाबरावनी तुम्हाला सांगितलं नाही का त्यांचा आज खायचा मूड नाहीये म्हणून? जी नाही. काय पंजाबराव, अन्नाचा अपमान करताय तुम्ही? नाही, एवढ्याशाने काय अपमान? काय? ते आम्हाला खरंच भूक नव्हती म्हणून जरा. बसा. हां, आम्ही म्हटलं बसा. आपण आमचं पोट आमची भूक म्हणून. हां, एकच गोष्ट तीनदा सांगायची सवय आहे का तुम्हाला? बसा. वहिनी साहेब, तुमचं लईच लोड. काही नाही, हे भूक नसताना खाणं म्हणजे नाही का? पंजाबराव, आमच्या घरात आमच्या शब्दाचा मान राखलं जाणं मस्त आहे. ती तुमच्या समोर जी प्लेट आहे तुम्ही सरकवली आहेत, तिला हात लावता का? सर्वेश, जी आई साहेब. ती प्लेट उचला. आता रस्त्यावर कोणी असेल भुकेला, त्याला हे द्या आणि त्याला कळू द्या पानबुंद्याचे पंजाबराव सरकार त्यांच्या कृपेने हे त्याला मिळतंय. काय पंजाबराव, ढाले पाटलांच्या घरामध्ये लक्ष्मी 100 अंड्यांनी पाणी भरते, पण अन्नाच्या प्रत्येक दाण्याची किंमत आम्हाला माहिती आहे आणि आम्ही ती करतो. प्रत्येक खानदानी माणसाला हे माहीत असणं मस्ट आहे, नाही का? असं वाईटातून चांगलं हे की आज एका गरीबाच्या पोटात अन्न जाईल आणि तुमच्या पदरात त्याला खाऊ घालण्याचं पुण्य. गरीबाला अन्नाची गरज आहे आणि तुम्हाला थोड्या पुण्याची, नाही का? खरंच वाईट मूड आहे त्यांचा. तुम्हाला पण भूक नाही आहे का वेणबाई? नाही, तसं काय नाही. ते जरा संजयची तब्येत बरी नाही म्हणून. काय झालं तुम्हाला संजीवनी? एवढं काय नाही सासूबाई. ते सकाळी उठल्यावर जरा घरघरल्यासारखं होत होतं आणि अंगात कणकण आहे, बाकी काही नाही. गुड मॉर्निंग आहे सर. संजू, संजू तू बाहेर का आलीस?
तुला आराम करायला सांगितलं ना? एवढं काही नाही झालंय, फक्त अंगात जरा कणकण होती. होईन मी दुपारपर्यंत नीट. दुपारपर्यंत? काही काय संजू, यू नीड अ प्रॉपर रेस्ट. आता आलीचेस तर खाऊन घे, पण मुकाट्याने जाऊन आराम कर. अहो एवढं सिरियस नाहीये काही, तुम्ही कशाला उगाच काळजी करताय? तू डॉक्टर आहेस संजू. रणजित, त्या सांगतात सिरियस नाही आहे तर सिरियस नाही आहे. अहो पण आईसाहेब तिला. रणजित, त्यांना त्यांचं बरं वाईट कळतं ना. तुमच्या कायद्याने त्यांना सज्ञान म्हटलंय ना. हो ना. सॉरी. सॉरी सॉरी म्हणण्यासारखं तू काही वाकली आहेस का? नाही, म्हणजे मी मगाशी सासूबाईंसमोर उगाच एवढी चबर बोलली. मी असं आगाऊपणे नव्हतं बोलायला पाहिजे. संजू, अगं नवरा बायकोमध्ये हे सगळं नॉर्मल असावं बहुधा. हे बघ, मला ते काही खुपलेलं नाहीये किंवा त्याबद्दल मी रागावलोही नाहीये. हा, पण मला राग आला हे नक्की, आणि तो कशामुळे तुला माहिती आहे. चल येतो मी. संजू, आईसाहेब म्हणाले कायद्याने तू सज्ञान आहेस. ते सज्ञान पण तुझ्या वागण्यातही दिसू दे. शंका येते कधी कधी. संजू प्लीज टेक सम रेस्ट. संजू, अगं विश्रांती घे, आणि आज कामं केली नाही तर आबाळ कोसळणार नाहीये. ओके प्लीज. सामंत बोलतोय. ओ रत्नाकर सामंत. हा, अहो तुम्ही तर रॉकेट घेऊनच मागे लागणार राव. अहो आपण राव खानदानी माणूस आहे. जान जाय पर शब्द नाही जाय. हा, अहो तुमचं काम होणार हो डेफिनेटली. हा, ठेवू का मग फोन? फालतू बडबड नकोय काय? तुमची मुदत संपली. मला माझे 50,000 पाहिजेत बस. हा, आपण टोकन होतं ना. टोकनची कधी वापसी असते होय? टोकन काम करणाऱ्या माणसासाठी असतं. तुमच्यासारख्या बोल घेवड्या बिनकामाच्या खोट्या दीड दमडीच्या माणसासाठी नाही. ए रत्नाकर सामंत, थोबाड सांभाळून बोला. ए आवाज नकोय. आतापर्यंत तुझ्याशी नीट बोललो वागलो याचं कारण तू ACP रणजित ढाले पाटील यांचा सासरा आहेस. नाहीतर तुझ्यासारख्या माणसाला माझी गाडी पुसायला सुद्धा ठेवणार नाही. ए बघ, बऱ्या बोलानं माझे पैसे परत कर, नाहीतर तुझी चामडी लोळून माझे पैसे वसूल करेन मी. हा ते हा सामंत साहेब, नाही जरा रेंजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ऐकू नाही आलं. जरा रिपीट मारताय का? पंजाबराव, तुझे जावई असतील ACP, मला त्याची अजिबात परवा नाही. मला माझ्या पैशांशी मतलब आहे. काम होणार नसेल तुझ्याकडून तर मला माझे पैसे परत कर, नाहीतर परिणाम गंभीर होतील.
हा सामंत साहेब, ऐकलं आम्ही, आमच्या चारी कानांनी ऐकलं ना. तात्काळ व्यवस्था करतो बघा त्याची, कधी अर्जंटमध्ये. त्याच्याच मागे लागतो ना. हा, ठेवू फोन. ऐकलंच ना पोरी? संजय, तुला तुझा बाप लायर वाटतो, खोटारडा वाटतो, या बोटावरची थुकी त्या बोटावर करणारा वाटतो, हा? लोकांच्या कोपराला गुळ लावून त्यांच्याकडनं कामं करून घेणारा वाटतो. पण जरा विचार कर, हे सगळं कशासाठी करतोय? हा पंजाबराव सरकार हे सगळं कुणासाठी करतोय? आमच्यासाठी. मग कुणासाठी? आमच्यासाठी. अगं पोरी, जीवावर उदार होऊन असलं डील केलं या माणसाशी. आणि आत्ताच नाही, आतापर्यंत 100 वेळा केल्या असल्या गोष्टी. एक मॅटर घरापर्यंत येऊ दिला नाही. सगळे वार छाताडावर झेललेत आम्ही. पण आता ह्या मॅटरमध्ये आम्हाला आमच्या लेकीची मदत पाहिजे का? फिरून फिरून गंगा आहेस. तुला मदत करायची नसेल तर नको करूस. फक्त एक लक्षात ठेव, आता तो सामंत काय मला सोडणार नाही. मला पकडून उचलून नेईल, हानबेडी करून आमचे हातपाय तोडेल, लोळा लंगडा पांगडा करून सोडत. टेड्डी, हा, तुला तुझा बाप लोळा पांगळा आंधळा असं जर बघायचं नसेल, तुझ्या आईचं पांढरं कपाळ बघायचं नसेल, तर मग सही कर रणजितरावांची. टेड्डी, तुम्हाला फुपाट्यातनं बाहेर पडायचंय म्हणून मला आगीत ढकलू नका. ऐका माझं. पोरी, ही ऐकाय सांगायची वेळ कावाच निघून गेली. ऐकलंच ना तू आता फोनवर? तुला समज कळतं, व्यवहार कळतो तुला, त्याचे परिणाम बी कळतात. आता सज्ञान आहेस हे अजिबात विसरू नकोस बघ. तुझ्या डॅडीने सांगितलं ना 18 वर्ष पूर्ण आहेत. आणि डॅडी काय काय सांगणार ग तुला? आता तूच ठरव. तत्व महत्वाची का डॅडीचा जीव? आओ, जेवायला चला की, ताट वाढून घेतल्यात. आम्हाला नको जेवायला, उपास आहे आमचा. उपास? असा आधीनं मधीच कसला उपास? ते तुझ्या लाडक्या लेकीला विचार ना, कसला उपास ते. आम्हाला काय विचारते? अहो, हे काय? जेवायला चला की. अगं संजय, तुझ्या डॅडींना सांग की उपास आहे म्हणायला लागल्यात. डॅडी, चला जेवायला. तुम्ही सकाळी पण काही खाल्लेलं नाहीये. थोडस जेवून घ्या. उगा अन्नावर कशाला राग काढताय? ते अन्न आणि आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आज रातच्याला बी आम्ही जेवणार नाही. हा संजूबाई, आता हे काय मधीच? कारण आम्ही शब्द दिलाय स्वतःलाच. जोपर्यंत त्या फॉर्मवर तू सही करत नाहीस तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण पण घेणार नाही तोंडात. या पंजाबराव सरकारच्या मुखात एकतर जेवण तरी जाईल, नाहीतर उपाशी पोटी त्याच्या मुखातनं पंचप्राण तरी जातील. हे खानदानी माणसाचं खानदानी प्रॉमिस आहे, लक्षात ठेव. हे अरे टाक ना पत्ते लवकर. काय रे तू, एक पण उपयोगाचा पत्ता नाही टाकत. आ! आली 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 मर्दानी आली आमची. ए लिंबू टिंबू, उठा तुम्ही. चल खेळूया.
जिंकलात की तुम्ही. पैसे नको. नोकऱ्यांच्या पगारासाठी काढले होते, तुम्ही ठेवा. नाही बेबी मावशी, मी पुण्यांदा कधीच पत्ते खेळणार नाही. पत्ते नाही खेळणार का ग? नाही म्हणजे आता खरंच मूड नाहीये. हा हा, मूड नाही म्हणून आज खेळणार नाही सोय. मला वाटलं सोडलं का काय. ए काय तुमचं? सर्वेश, तुला स्वयंपाक नाही करायचा का? जी बनवायचं आहे. आणि तुला अक्काची मदत नाही करायची का? मग जा की. संजय बस इकडे ये. संजू, काय झालंय मूड नसायला? हे बघ नवीन कॅट आणलाय, हात लावून बघ, एकदम गुळगुळीत आहे. एक डाव खेळ, मूड एकदम चांगलं होईल बघ. नाही ते संजय, कोण आहे? हो मी आहे. अगो गो 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 गो, आज माझं ना नशीबच बलवत्तर आहे. पान बुंद्याची स्टार कल्याणीबाई, तुम्ही खुद्द खेळणार. या एक डाव खेळूयात. आज ना बेबी मावशी तुम्हाला हरवणार आहे आणि तुम्ही हारणार आहात. हा वन ग बेबी मावशी, मी अशीच हारलेली बरी आहे. ते माझं जरा एक काम होतं म्हणून आलती मी. संजय जरा ये की बाजूला. संजय जा, आई बोलवती. संजय, तुझ्या डॅडीचं डुसकं काही जाग्यावर नाही बघ. अगं काय काय ना पेनात का बोलानं झाल्यात. मला वाटलं होतं पोटात डबरा पडल्यावर तरी मामला राईट होईल, पण नाही. माझा तर डुसक्याचा नुसता भुगा झालाय बघ. संजय, एक काम कर की, तूच बोलून बघतीस का? ऐकलं तर ऐकलं. आणि माझं कधीपासून ऐकायला लागले ते. त्यांना ओळखत नाहीयेस असं कसं काय वागतीस तू? मला पण काही कळेनासच झाले. माझी हालत अशी अडकित्तात अडकलेल्या सुपारीवाणी करून त्यांना तरी काय हासिल होणारे कुणाच ठाऊक. काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? ते आमच्या सवयीचं आहे हो. काय झालं, डॅडींची जरा काहिली वाढली आहे सकाळपासून, म्हणून त्यांचं जरा टेम्पर हल्लंय, बाकी काही नाही. अगो बाई, कुठे आहेत पंजाबराव? मी बोलून काय फरक पडणार आहे का? नाही नाही नको. कशाला? अच्छा, माझ्या बोलण्याने पण काही फरक पडणार नाही का? अहो नाही बेबी मावशी, तसं नाहीये काही. म्हणजे एवढं शेंटी होण्यासारखं काहीच नाही बघा. चालू दे तुमचं, मी आज जरा बघते कामाचं. हं? बोला आडबोले. साहेब, तपास पावलाय बघा. त्या पानबुंद्याच्या दरोड्याच्या रेफरन्समध्ये एक पक्की खबर आहे. वा आडबोले, कम ऑन शूट. साहेब, त्या CCTV फुटेजमध्ये आपण त्या माणसाला बघितलं तर बघा. दगडू. हां, अहो त्या बेण्याला गायब होण्याआधी फुले नगरमध्ये लई लोकांनी बघितलंय. आणि तो एरिया कुणाचा आहे आपल्याला माहीतच आहे साहेब. शाया गोजमगुंडे. हो, अहो असल्या आउटलाईनची माणसं त्याच्या अड्ड्याभोवती लई गिरट्या घालतात. आणि माझा अंदाज आहे साहेब
की या दरोड्याशी काय तर राया गोजंगुंडेचा संबंध आहे बघा. अडगुले, तुमचा अंदाज चेक करायचा असेल तर काय करावं लागेल? काय साहेब? तात्काळ बोलवा. साहेब कुणाला? राया गोजंगुंड्याला? ऑफकोर्स राया गोजंगुंडेला. आज आत्ता ताबडतोब. पण साहेब त्याला म्हणजे त्याला बोलावून काय? चौकशी अजून काय? एक फरार आरोपी नोन गावगुंडाच्या एरियात भटकतोय तर त्याला चौकशीसाठी बोलवणं हा कॉमन सेन्स आहे. अँड वी शुड रिस्पेक्ट अवर कॉमन सेन्स. जा सांगा त्याला ACP रणजित ढाले पाटलानं बोलवलंय. पण साहेब तो आला नाही तर? एखाद्याला चौकशीसाठी बोलवलं आणि तो येत नसेल तर काय प्रोसिजर असते ठाऊक आहे तुम्हाला? हो साहेब. बोलवा ताबडतोब. ठीक आहे साहेब. तर कुठं बरं वाटणे मायला भुकेनुसार डबरा 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 पडला तर पोटात. हा हा डबरा काय अख्खी गारच पडली होती म्हणा ना. मायला ह्या संजीला कन्व्हिन्स करणं लय अवघड आहे. बापाच्या पोटात अन्नाचं कर नाही म्हणल्यावर पाजर फुटल वाटलं होतं पोरीला. पण कुठचं काय मायला या पंजाबरावालाच ठेंगा दाखवायला निघाली पोरगी. कोणाला तुम्ही इथं झुडपात साप सोडायला आलो. कुठं कुठं सोडला. कुठं? दात काढले त्याची. कुणाची? सापाची. अच्छा हा. बरोबर लांब आहे ना. तुमची वडा पार्टी चालली वाटतं झुडपात एकटे एकट्यानं. नाही नाही अहो बोलून चालून खानदानी माणसं हो आम्ही. अशी खानदानी माणसं रस्त्यात कुठेही उभं राहून असे इंचे मिंचे पदार्थ खात नसतात. आणि त्यात आम्ही डाएट कॉन्शियस. हा एकदम कडक असतं आमचं डाएट. दिसतंय ते. मग आज काय चिट डे आहे काय? हा चिट डे? नाही 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 सुजितराव तुम्हाला कोणीतरी रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अहो आजपर्यंत आम्ही कुणाला चिटफिट केलेलंच नाही. हा कोणी सांगितलं असेल तुम्हाला आम्ही चिट ऐका ना, कशाला आंब्याच्या झाडाला चिंचा लावताय? डाएटला सुट्टी आहे का काय म्हटलं मी? ते हे इथे तो पोरगा गाडीला होता ना तर मग म्हटलं की हे वर्ष 2020 धंदा धंदा व्हायला पाहिजे. हो धंदा व्हायला पाहिजे. धंदाच होत नाही कोणाचा. म्हणून त्या गरीबाला मदत पैशांची मदत गरीबाला खानदानी माणसाने करायला पाहिजे म्हणून आम्ही घेतले वडे. खानदानी माणूस बोलून चालून शेवटी डाएट कॉन्शियस. तर त्यामुळे आमच्यासारख्या खानदानी आणि खास लोकांनी असल्या आम जनतेच्या पोटाची काळजी करणं मॅन्डेटरी आहे हो. म्हणून मग त्या गरीबाचं पोट भरावं म्हणून केवळ आणि केवळ म्हणून आम्ही हे खातो. आंबा पाडायला काय? गणेश एडबाईचा वडा येऊ वासावरनं ओळखतोय आपण. तो बेनं कसला आले गरीब. 4 गाड्या आहेत की. वडा खावासा वाटला खाल्ला. त्यात कसले बारीक सारीक हिशोब देत बसलाय. कशाला खांदा नाम आणि खाशी चटणी घाशीत बसलाय. लई बोल विचार राव तुम्ही. ते सगळं ठीक आहे. मी काय म्हणतो तर झुडपात खाण्यापेक्षा घरला घेऊन जावं की पार्सल. वहिनी द लिटिल फॅन आहेत या वड्याच्या. हे ते नका नका नका. कळलं कळलं तर मराठीत सांगा. हो हे तुम्ही आता कुठं घरी जाणार आहे का तुमच्या? ते आमचं घर नाही, आमचे तीर्थरूपांचं आहे. आणि आज तिकडं जायचं का आमचं मूड नाही. हे भारी आहे. आम्ही आमच्या तीर्थरूपांच्या घरी न जाणं भारी आहे. नाही नाही हे तुमचं सेल्फ कॉन्फिडंट हा हे आपले दम पे हा ऍटिट्यूडच लय भारी आहे. आवडलंय आपल्याला. एक पर्सनल रिक्वेस्ट आहे. तुम्हाला फोन बिन आला आमच्या संजयचा तर ह्याचं काय सांगू नका. कशातलं? ह्याचं कशाचं? हे वाटायचं ते सांगू नका. हा काय तुम्हाला खरं सांगतो
डॉक्टरने मला सांगितले नका खाऊ म्हणून. आता पोरीचं काळीच म्हणल्यावरती हा सांगू नका. तुमचं कसं आहे माहिती आहे का, जिलबीसारखं. तर मगाशी तुम्ही म्हटले की तुम्ही डाएट कॉन्शियस, पलटी डॉक्टर वगैरे. म्हणजे डॉक्टरने सांगितलं ना कॉन्शियस व्हायला, हेल्थ कॉन्शियस व्हायला डॉक्टरने सांगितलं. आणि आम्ही आपले खानदानी माणसं हा हेल्थ बद्दल एकदम जागरूक. हा हेल्थ इज वेल्थ. ते याच्याबद्दल सांगू नका प्लीज. तोंड बंद ठेवायचं आम्हाला काय मिळणार? तोंड बंद ठेवायचं आम्हाला काय मिळणार? नाही 3 होते, 1 गेला. हो, तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. काय? तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. हॅलो रे. आम्ही यावं का? ACP साहेब ये. तनका तनका जरा जरा वारी. काय? हेच की, कशी काय आठवण काढली आमची. आम्ही निस्तेच उरत होतो, आता बघा कसा जीवात जीवाला. बोला की कशी काय काढली आमची आठवण? या राया गोजम गुंडे नावा परमानं सॉफ्ट माणसाची कशी काय आठवण काढली? हा म्हटलं चला आज गप्पा मारूयात. आयडिया चांगली आहे, पण जागा एकदम चंबाट. दुसरीकडे भेटलो असतो की कुठं बसून निवांत गप्पा मारले असते. इथं कशाला उगाच पोलीस स्टेशन मध्ये. कसं आहे, आमच्या सारख्या सॉफ्ट माणसाला इथं अनकम्फर्टेबल फील होतं ना. राया गोजम गुंडे त्याला पोलीस स्टेशन मध्ये अनकम्फर्टेबल होता. काही झेपलं नाही बघ. अरे आपल्या घरात कोणी अनकम्फर्टेबल होतं का? विसरलास? इथेच लॉकअप मध्ये तुला धुवून धुवून तुझी पाप स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता. चौताळलं बघा. झालं गेलं, इसरून जावं, पुढं पुढं चाला. ACP साहेब, लाईफ आहे, प्रत्येकाची येळ येते. आमची येळ, तुमची बी येणारच की नाही. बाकी आपलं मत अजून बी तीच. ही जागा चांबाट आहे. कसं आहे राया, डॉक्टरला दवाखान्यात, दारुड्याला मै खाण्यात आणि तुझ्यासारख्या गावगुंडाला इथंच पोलीस स्टेशनातच भेटायचं असतं. याला ओळखत असशील ना? ते आपलं एक घर फोडलं हो परवाच्याला. नेमकं दगडूचा फोटो सापडलाय पोलिसांना CCTV मध्ये. काय रे फुकण्यात दागडे. चूक झाली दादा. कोण आहे? दगडू शिमटे. मंत्री आहे का? फिल्म स्टार का कोण अमेरिकेतनं वगैरे? मंत्री, फिल्म स्टार. अमेरिकेतनं नाही आलाय, घरफोड्या करतो म्हणून तर तुला बोलवलंय. कसं आहे, याला शेवटचं तुझ्या अड्ड्याजवळ बघितलंय. राया बऱ्या बोलानं सांग, तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? ACP, एकदा का सॉप म्हणलं ना तर उगाच कॉपरा नाही मारायचा.
आहे का प्रूफ आहे पुरावा आहे नसेल ना तर उगाच तोंडातनं गॅस नाही मारायचा दाखवलीस लायकी नाही रा आधी मला शंका होती पण जसा तू रिॲक्ट झालाय जो काही ॲटिट्यूड झाडलाय त्यावरून कन्फर्म झालंय की तुझं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन आहे. अहो ACP साहेब आतापर्यंत तुम्हाला आयडिया आली असेलच की राया गौतम गुंडे म्हणजे नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. अहो त्याचं काय ACP साहेब आमच्या ऑफिसमध्ये डेली जनता दरबार भरतोय. आडलेले नाडलेले येतात त्यांची गाराणी घेऊन. त्यातलाच एक असला काय नाव म्हणले तुम्ही खंडू धुंडू आपलं काय दगडू का बिगडू त्यातलाच एक असेल. आता आमच्या सारख्या सॉफ्ट माणसाने किती जणांची धबाडी लक्षात ठेवायची बरं आणि लक्षात ठेवायला थोडीच ते ACP रणजित ढाले पाटील अहो नुसती थोबाडा बघून कळत नसतं हा चोर आहे का व्हाईट कॉलर आहे काय. म्हणजे तू याला ओळखत नाहीस. मराठीत सांगितलं नाही. नक्की आता जर का तुम्हाला जर का आवडणारच असेल ना तर नक्की 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 किती वेळा म्हणू मी तुमचा जर का विश्वासच बसत नसेल ना पुरावा दाखवा प्रूफ. वा राया कायद्यावरचा तुझा विश्वास वाढलाय हे बघून आनंद झाला. आठवतंय आपण भेटलो होतो त्यावेळी तू हेच म्हणालास पुरावा आहे का काय पुरावा आहे. गुड. हो ACP साहेब तुमच्यासारखे कायद्याचे रक्षक जेव्हापासून आम्हाला भेटलेत ना तेव्हापासून आम्ही एकच गोष्ट शिकलो पुरावा नसेल ना तर थोबाड उचकाटायचं नाही. आता हे बघा ना माझ्याकडे पुरावा नाही म्हणून मी गप्प आहे. म्हणजे वाघाचे पंच. आता आपलं तोंड शिवलंय पण याला ना वादळापूर्वीची शांतता समजा. ज्या दिवशी पुरावा सापडेल ना त्या दिवशी कॅटरीना दुराळाचे नुसता दुराळाच. आपल्याला वादळाचं हेच नाव माहिती कॅटरीना वादळाचे फकस्त वादळ. स्पष्ट बोल रहा है. बोलीन की अहो बोलीन काय डारकाळी फोडीन. ज्या दिवशी पुरावा मिळेल ना त्या दिवशी पहिली शिकार तुमची. टेक केअर. गॉड ब्लेस. बाकी तोपर्यंत नाव लक्षात असू दे राया गौतम गुंडे नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस येतो. आई काय झालं सापडले का डॅडी. नाही संजय दिस मावळला रात झाली तरी बी अजून आलेलं नाहीत बघ. माझा तर डोसक्याचा निस्ता भुका झालाय. कुठवर चालायचं असं कधी म्हणून सांगून जात नाही. त्यात पोटात अन्नाचा कण बी नाही. वरनं आणि फोन बी लागणं झालाय त्यांचा. नंबर तर बदलला नसेल त्यांनी परत. आई तू शांत हो बरं काही काळजी करू नको मी त्यांना फोन करते. बघ संजय लागला. बरं जाऊ देत तू थांब मी बघते. नाही संजय मी भीती की तुझ्या संग. अगं
संजय येऊ दे की मला. बरं चल. चल. संजय, अगं इथं बी नाही ती. आता कुठं शोधायचं त्यासनी? हिरवी तर इथंच घुटमळत असतात. कुठं गेले काय माहिती. डॅडी, तुम्ही उठून बसा बरं. उठून बसा. हा, नीट नीट. असं कसं तुम्ही चक्कर येऊन पडला काय? कुठं लागले का तुम्हाला? अगं पोटात अन्नाचं कण नाही करल्याने कसं होणार? एवढ्या पायऱ्या खालून वर येईपर्यंत माणूस आडवाच होणार ना. डॅडी, हात जोडते किंवा मी तुमच्या समोर. खाऊन घ्या की काहीतरी. नको मोरी, हात नको जोडू. त्या परीस 2 बोट जोडून पेन धरून एक सही मार बस. नाही, मी असलं काही नाही करणार. आम्ही बी नाही खाऊ शकत. हो, असं काय करताय? अगं गल्याने हा उपासाचा नाही, उपोषणाचा पहिला दिवस आहे. म्हणून आडवा झालो. थोड्या दिवसांनी होईल सवय, मग उभा राहील स्वर्गात. काय तर काय बोलताय? हात दे का कल्याणी? अगं तू नको देऊ ग. आहे ना कल्याणी. आता कल्याणी तूच माझा आधार. तरी तुला तवा सांगत होतो, एक मुलगा दे, मुलगा दे. आता आधाराला तोच उपयोगाला असतो. मुली काय उपयोगाचे ऐका. सावकाश. सर्वेश, मी अक्कासारखी वागत नाही म्हणून वाटेल तसं वागशील का माझ्या बरोबर? काय झालं बेग मावशी? च्यवनप्राशचा डबा संपलाय माझा. कधीपासून सांगतेय? उद्या येताना घेऊन ये. बरं आणतो. हा. संजू, ऐक ना, मी काय म्हणत होते तुला? संजू, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? रडून रडून डोळे सुजल्यासारखे दिसत आहेत. नाही बेबी मावशी, कुठं काय? बेबी मावशीशी खोटं नाही बोलायचं, कळलं का? सकाळपासून बघतीये तुला. काय हालत करून घेतलीये स्वतःची. अगं बाळा बोल. बोलल्यावर मार्ग मोकळे होतात. संजू, बस इकडं. नाही, माझं ना लय महत्वाचं काम आहे मोनीकडं. मी तिला फोन करून येते. हा? संजू, मोने, हॅलो बिलू नंतर कर. मला सगळ्यात आधी सांग, कल्याणी फूड प्रोडक्ट्सच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे? हे बेनका जीव काढते माझा. फोन करू करू इथं आधीच भुकेने जीव जायला लागलाय आणि फोन करते. माहिती ही पोरगी का काला पत्थर अजून मी पाजर फुटना. अरे बाप, सकाळपासून नुसत्या वडापावावरती आहे ग.
कधी फुटणार हिला पाझर? एक दिवस चक्कर येऊन पडेल ना त्यावेळेस कळेल. पोटात एवढा डबरा पडायला लागलाय. जाऊ दे, पाणी तरी पिऊ. आओ तुम्ही आओ तुम्ही आंबाबाईच पावली बघा. म्हणजे तुम्ही उपाशी राहत होता का नाही, तर मला काही बरंच वाटत नव्हतं बघा. म्हणून मीच ती बिस्किट आणून ठेवली होती. त्याच्याबद्दल माफ करा मला. पर ती बिस्किट ठेवताना बी मी आंबाबाईला म्हणली ही बिस्किट बघून तरी त्यांना खायची इच्छा होऊन दे. आणि तिनेच मनात आणलं बघा तुमच्या. पर आता मी काय म्हणती, तुमचा उपास सुटलाच आहे तर ही अशी वंगाळ मैद्याची बिस्किट कशा पाय खायची? त्याच्यापेक्षा गरम गरम चपाती आणि भाजी करायला होती सर्वेश दादासनी. अहो असं काय करताय? जाऊ. लाज नाही वाटत? हं? आमचं उपोषण मोडण्याची साजिश करता तुम्ही? हं? अहो नाही. आवाज नाही करायचा, एक शब्द नाही पाहिजे तोंडात ना. माझ्यासारखा बेकार माणूस नाही या जगात. अहो हे काय आपलं घर आहे का? माहितीये की कुणाचं घर आहे हे पण माहिती, कळलं ना? आणि आमचं उपोषण अजून बी संपलेलं नाही, ते चालूच. अहो पण आत्ताच तुम्ही बिस्किट खाल्ली की. हे तुम्हाला माहिती, मला माहिती, हे जगाला सांगण्याची गरज नाही. संजीसाठी आमचं उपोषण अजून बी चालूच आहे. आणि जर का हे तिच्यापर्यंत कोणी पोहोचवलं तर याचे परिणाम अत्यंत वाईट होते. अजून काय वाईट परिणाम व्हायचे राहिले? सकाळपासून काय काय खाल्लंय तुम्ही? आपल्याला विचारायची टाप नाही करायची. आणि जे खाल्लंय ते काय आमच्या पोटासाठी नाही, तुमच्याच कुकवासाठी खाल्लं ना. नॉन सेन्स. वरतोंड करून मलाच विचारतीये का न ग विचारू? अहो बापासून त्या पोरीच्या जीवाला निस्ता घोर लावलाय तुम्ही. सकाळपासून टेन्शननी निस्ता जीव अर्धा झालाय तिचा. तिचं गमजा नको सांगू मला. बाप एवढा उपाशी आहे, हाय का तिला काय काळजी? इथं बापाचे हातपाय तोडून लुळा पांगळा करतील त्याला, हाय का तिला काळजी? अरे बापाने एवढ्या खस्ता खाल्ल्या, त्याची हाय का काळजी? निव्वळ किराणिस्टिक एक नंबरची स्वार्थी लेख आहे तुझी. तुम्ही आत्ताच खाल्लंय आणि तुमचा उपास बी मोडलाय. ही समज जाऊन मी संजीला सांगणार आहे. आणि आपण आत्ताच्या आत्ता इथनं निघतोय. सोडा माझा हात, सोडा माझा हात मोडल. आवाज बंद, आवाज बंद. आवाज करायला काय आपला पॅलेस नाहीये, आपल्या लेकीचं घर आहे, कळलं ना? आमच्या विरोधात जायची हिंमत कशी झाली तुमची? बघा, या खोलीबाहेर एक जरी शब्द केला ना तर तिथंच गाडीन मी तुला. आणि कल्याणे हे करतोय कोणासाठी? मी करतोय कोणासाठी? तुमच्याच कुंकवासाठी करतोय ना. तर पांढऱ्या कापडाने फिरायची हौस आली. तुमच्या पाया पडते मी, सोडा माझा हात. पाया पडायच्या, डोसक्यावर नाही पडायचं.
कळलं ना? नॉनसेन्स. एवढं मोठं घर दिलं, एवढा चांगला जावई मिळाला, तो या पंजाबराव सरकारमुळे, या डॅडीमुळे मिळाला, हे विसरायचं नाही. कळलं ना? हे विसरायचं नाही. आणि स्वतःच भलं ओळखण्याची अक्कल नसेल ना, तर तो दुसरा करतोय तर त्याच्या कामात खोडा नाही घालायचा. आणि घातला खोडा तो मोडून काढू आम्ही मुळाचा काप. माझ्याकडे पुरावा नाही म्हणून मी गप्प आहे. स्पष्ट बोल रहा है. बोलीन की. अहो बोलीन काय, डारकाळी फोडीन. ज्या दिवशी पुरावा मिळेल ना, त्या दिवशी पहिली शिकार तुमची. काय झालं? विचारांचा मोळ चालू आहे जणू तुमच्या डोक्यात. मगासपासून एवढं चुकल्यासारखे का वागताय? विचारांचं मोहळ असं नाही, रोज सारखंही नाहीये. रायाला बोलवलं होतं आज पोलीस स्टेशनला. राया, तुमच्या फर्स्ट बर्थडेला आम्ही तुम्हाला केक भरवला होता. या स्वतः राया अंकलनी केक भरवला होता. त्या फोटो मागे तारीख लिहिली होती का? प्रथम वाढदिवस 18 सप्टेंबर 2003. कशाला? नाही म्हणजे काही बोलले का ते तुम्हाला? ते संजू, रिस्पेक्ट चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी माणूस आहे तसा असावा. तो राया गावगुंड आहे. मला माहिती आहे तो तुझ्या वडिलांचा चांगला मित्र आहे, पण तो अजिबातच आवजावं करण्याच्या लायकीचा नाहीये संजू. फक्त आज तो येऊन जे बोलून गेला ते वाक्य डोकं कुरतडतंय माझं. काय बोलले ते? नाही बोलला. बोल. पोकळ धमकी असावी बहुतेक. अहो पण तो म्हणाला तरी काय तुम्हाला? अगं संजू, रिलॅक्स. तू इतका ताण घेण्याची काहीच गरज नाहीये. असं कसं? म्हणजे आमच्या फौजदारांना असं दीड दमडीचा माणूस कोणी पण काही पण येऊन बोलेल आणि मी ऐकून घ्यायचं होय? बापरे, आता राया गोजम गुंडेचं काही खरं नाही बाबा. आमची फौजदारीबाई चिडली त्याच्यावर. अहो सांगा की काय म्हणला तो राया? काही नाही, फाटका ढोल येतो, वाजला तर वाजला. त्याला इतकं महत्व देण्याची काहीच गरज नाही. सोड ना संजू. हे बघ, तू उगाच विचार करत बसशील म्हणून सांगतोय. तुमचं घर ज्या माणसाने फोडलंय त्या माणसाचं या रायाशी काहीतरी लिंक आहे. ती शोधण्यासाठी मी रायाला बोलवलं होतं, पण तो आला आणि मलाच धमकी देऊन गेला. माझ्याकडे पुरावा नाहीये, पुरावा मिळाला तर मग नुसतं वादळ वगैरे. त्याच्या विरुद्ध कसला पुरावा देणार आहे तो? हीच ना ती पोरगी जिचा फर्स्ट बर्थडे आपण सेलिब्रेट केला होता. कुटू पाहिल्या सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्या. कुटू मागे लिहिलं होतं साल 2003. पुरावा? कसला पुरावा? तेच तर. अहो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? यापुढे तुम्ही त्या राया गोजम गुंडेच्या नादी लागायचंच नाही बघा. नादाला मी संजू, मी त्याला गप्पा मारायला नव्हतं बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये. चौकशी करायची होती आणि ती मी केली. फक्त जाताना असंबंध बडबड करून गेला. अहो मला माहिती आहे तुम्ही तुमचं कामच करताय,
पण अहो नको ना. त्या दिवशी पण तुम्ही त्याच्या त्या नंबर प्लेटच्या मागं लागलात. अहो तो लई दर कल्याणी माणूस आहे हो. उगाचच कशाला. संजू, मी ACP आणि तो गावगुंड आहे. गुंडांनी कायद्याला घाबरायचं असतं आणि कायद्याने गुंडांना सुधरवायचं असतं, बोलून सांगून मारून कसंही. आपण गुन्हेगाराला नाही, गुन्हेगारांनी कायद्याला घाबरलं पाहिजे. परत असा विचार करू नको संजू. आई संजय, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. आई तुला केव्हापासून तुझ्या मुलीशी बोलायला अडचण व्हायला लागली? अगं नाही, तसं काय बी नाही. नाही ना. अगं मग बोल की बिंदास. संजय, तुझ्या डॅडींनी कुणाकडनं तर पैसे घेतल्यात. रणजित रावांकडनं सही घेऊन देतो ह्या बोलीवर. चांगल्या कामासाठी कोण पैसे नाही देणार आणि ही काम वाईट वांगाळच आहे. म्हणून तर रणजितराव सही द्यायला नाही म्हणलं असतील. ही मला चांगलं ठाव आहे आणि तू त्यांना सही करायला सांग असं बी माझं म्हणणं नाही. पर संजय, ह्या जंजाळातनं बाहेर पडायसाठी एकच मार्ग आहे बघ आता. ज्या माणसाकडनं ती पैसे घेतलेत का नाही त्याला ती परत करायचं. हा तुझं बरोबर आहे, पण पैसे कुठे आहेत अगं आपल्याकडं? अगं ते त्या दिवशी नाही का आपण पत्ते खेळत होतो आणि तेवढ्यात तुझ्या सासूबाई तिथं आल्या आणि त्यांनी पैसे लावलं. मग ती पैसे मी जिंकलं. म्हणजे ते मी तुला परत केलं आणि नाही करायलाच पाहिजे होतं. आई संजय, ते पैसा आपण त्या माणसाला देऊया का ग? अगं तू ये बरं इकडं ये. बस इथं. संजय, मी लय बेशरम आहे बघ, लय वंगाळ बोलले. मला माफ कर ग. कुठल्याच आईवर आपल्या लेकीशी असं बोलायची येळ येऊ नये बघ. आई तू शांत हो बरं. तू काही पण वाईट वांगळ बोललेली नाहीस आणि वाईट कुणाला वाटावं माहिती का? जो करतो ना त्याला वाईट वाटावं, निस्तरणाऱ्याला नाही. आणि तसं पण तू तुझ्या या आडगीला कधी पण कुठं पण कवा पण किती पण बोलू शकती आणि फक्त मला नाही. तुला वाटलं ना तर तू ह्यांच्याशी पण बोलू शकतेस बघ. आणि राहिला प्रश्न त्या पैशांचा, तर ते पैसे तू जिंकली होतीस. त्या पैशावर तुझाच पूर्ण हक्क होता. तू ते पैसे परत केलेस, हा तुझा चांगुलपणा झाला आहे की नाही? आणि ते पैसे आता माझ्याकडे नाहीत ग. ते पैसे मी कव्वाचेच बेबी मावशींना दिले होते, जेणेकरून ते त्या पैसे सासूबाईंकडे देतील. अरे देवा, आता काय करायचं संजय? आई मी आहे ना, तू काय बी काळजी करू नकोस. मी सगळं आधीच ठरवलंय. तू जावई बापूंनाच. तू शांत हो बरं. आणि ही एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, जोवर तुझी संजी आहे की नाही तोवर तुला ती काहीच त्रास होऊ देणार नाही बघ. संजय, अगं आणि तो इतका जोरात पडला की काय सांगू तुला.
काय बेबी मावशी तुम्ही पण. अगं खरंच सांग की काय जोरात तो पण पंजाबराव. आओ या की शिरा केलाय नाश्त्याला, या नाश्ता करायला. नाही नको, इच्छा नाही आमची. का? नाही काय आहे, आम्ही अन्नाचा एक कण घेणार नाही. कडक उपास आहे आमचा. कसला उपास? ते संजूबाईसाठी, तिच्या आईचं कुक्कू घट्ट राहावं याच्यासाठी. हा आता इथून पुढचं आयुष्य संजूबाईसाठी आणि तिच्या आईसाठीच व्हायचं ठरवलंय. मग निर्जळी वगैरे आहे का? नाहीतर खिचडी करायला सांगते सर्वेशला. हा नाही नाही, अजिबात नको. अहो घशाच्या खाली एक थेंब पाण्याचं उतरत नाही आपण. हा कडक असतो आपला उपवास. फारच कडक आहे हो. मग ज्यूस बीस घेता का? नारळाचं पाणी काही मागू का? नाही नाही, सगळं खाऊ पिऊ, फक्त सही. म्हणजे सही फी होऊन सकल कार्य सिद्धीच नेल्यावर खाऊ. हा आता आणखी कसलं कार्यसिद्धीच नेता तुम्ही? अहो लेकीसाठी, बायकोसाठी. हा? ते आमचे एक महाराज आहे, त्यांनी एक जप दिलाय. हा निर्जळी करायचा तू. काय आता निर्जळी जप करताना थकवा येईल ना. असा संजूबाईला माहिती आहे ना, ते सांगेल सगळ्या तुम्हाला डिटेल्स. नाही का संजूबाई? बेबी मावशी, आ? तुम्हाला आई साहेबांनी बोलवलंय. अगं बाई हो का? संजू शिरा झाकून ठेवते मी, आधी अक्काला काय हवं ते बघून येते. संजू नंतर सांगेल मला. हा आलेच मी. डॅडी काहीतरी खाऊन घ्या की. मला सांग, सही केली? नाही. अट्टल पत्थर काळजाची आहेस बघ. आज आता 24 तास होऊन गेले, बापाच्या पोटात अन्नाचं कण नाही. हा. पण तू नको काळजी करूस, डोंट वरी. अगं खानदानी हाड आहे मजबूत. हा एवढ्या तेवढ्या उपासाने मारणार नाही आम्ही. नाही आणि कसं आहे, तुम्हा पोरींना बापाची माया कवा समजलीच नाही का? गावच्या जबाबदारीत आम्ही माया लावायला कमी पडलो असो काय माहिती. पण तुझी आई, तुझ्या आईसाठी तरी 2 बोटांनी पेन उचलून तू सही करशील असं वाटलं होतं, पण नाही जमलं तुला. त्याच्या कुकवासाठी तर तू करशील असं वाटलं होतं, पण नाही. तू खा, पोटभर खा आणि निवांत राहा. डॅडी राहिला काय आणि नाही राहिला काय, काय फरक पडतोय तुला? मज्जा कर. काय झालं तुमचं राव? अरे खानदानी माणूस राव. खानदानी माणसं तुम्ही असं वागता? सामान काय सामान? ही काय पद्धत झाली का खानदानी माणसावर वागण्याची? असं आणतात काय? अहो आपण तुम्हाला शब्द दिलाय ना तुमचं काम होणार म्हणून. हा लवकरात लवकर होणार. आता हे लवकर ज्याच्या ज्याच्या स्पीडवर डिपेंड आहे. हा अहो हा पंजाबराव शब्दासाठी जीव देणार माणूस आहे, विश्वास ठेवा. हा होणार तुमचं काम. येऊ का मग? हे अरे सोड, अरे सोड ना, जाऊ द्या ना मला. हो सामन, अहो सांगा ना तुमच्या गुंडांना. हा असा रस्ता अडवण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला माहिती का
आमचे जावई कोण आहेत ते एसीपी रणजित ढाले पाटील. हा माहिती का तुम्हाला? आपलं लय जीव आहे या सासऱ्यावर जावयाचा, जीव वाळू टाकतात. आपल्या केसाला जरी धक्का लागला ना सोडणार नाही एकाला. हो साबण, हे टोटल रॉंग आहे राव. पंजाबराव, रॉंग ज्याच्या त्याच्यावर डिपेंड असतं. तुम्हाला जे रॉंग वाटते ना ते मला ऍब्सोल्युटली राईटच वाटू शकतं. हो सामंत साहेब, आपण बसून बोलू ना. हा तुमचं काम करायचंच आहे ना आपल्याला. फक्त विश्वास ठेवा आपल्यावर. अहो ट्रस्ट का दुसरा नाम पंजाबराव आहे. तो प्रश्नच नाही हो पंजाबराव. माझा प्रचंड विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही माझं काम करणारच. पंजाबराव, मला हलकटातला हलकट माणूस चालतो. माझे पैसे बुडवणारा, माझ्याशी खोटं बोलणारा, वेळेवर न येणारा, नीट न बोलणारा, पण फोन न उचलणारा. ॲलर्जी आहे आपल्याला असल्या माणसांच्या बद्दल. डोकं आलतं असल्या माणसांच्यावर. फोन न उचलणाऱ्या लोकांच्या मनात चोर असतो आणि मला असल्या मनातल्या चोरांची ठासायला आवडते. हो सामंत, तुम्हाला माहिती ना आमचं जावई कोण येते? तुम्हाला अशा ठिकाणी खडी फोडायला पाठवा. पंजाबराव, माहिती आहे मला तुमचा जावई एसीपी ढाले पाटील आहे ते. हे माझा जावई, माझा जावई, माझा जावई बंद करा आता. आता तुम्हीच मला सांगा, तुमचे हातपाय तोडून मला काय मिळणार आहे? माझं काम होणार आहे तेव्हा डोंट वरी. मी तुम्हाला हे लोक तुम्हाला मारणार नाहीत. तर फॉर्म तुमच्याकडे आहे आणि जावयाचं तुमच्यावर प्रेम आहे तेव्हा हे सही म्हणजे माझ्यासाठी काही इश्यू नाही आहे. मला ती सही मिळणारच आहे. त्यासाठीच पैसे मोजलेत मी. तुम्ही उगाच बीपी वाढवून घेऊ नका. मी खानदानी 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 हे सारखं जपत असताना तोच मला खूप डासतोय. म्हणूनच तुमचा खानदानीपणा मला कमी करायचा आहे.